भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थांचे हे शब्द ऐकण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी आहेत. ज्यांनी स्वामीवर निस्सीम विश्वास ठेवला त्यांनी या शब्दांची ताकद अक्षरशः अनुभवली आहे. आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी फक्त कथा नाही तर श्रद्धा, समर्पण आणि परीक्षेचा जिवंत अनुभव आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हालाही समजेल की स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा कशी घेतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी तुमच्याकडून नेमकं काय मागतात. धन, मान, संपत्ती की तुमची सर्वात प्रिय व्यक्ती? या प्रश्नाचं उत्तर शेवटी मिळेल, म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा दरबार भरलेला असे. दुरून दुरून लोक दर्शनासाठी येत. त्याच गावात गोविंद नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. पत्नी गौरी आणि 7 वर्षाचा मुलगा माधव. घरात प्रचंड गरिबी पण स्वामीवरील श्रद्धा अढळ. दररोज सकाळी गोविंद म्हणायचा, स्वामी माझ्याकडे धन नाही पण श्रद्धा आहे. 1 वर्ष दुष्काळ पडला. अन्न नव्हते, काम नव्हते, घरातले शेवटचे धान्यही संपले. माधव आईला म्हणाला, आई मला भूक लागली आहे. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री स्वामींच्या चरणी जाऊन रडला आणि म्हणाला, स्वामी शांत बसले. मग म्हणाले, हरलास? अजून परीक्षा बाकी आहे. गोविंद गोंधळला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत होता. दारावर टकटक अशी आवाज झाली. दारात एक वृद्ध संन्यासी उभा होता. तो म्हणाला, मला फार भूक लागली आहे, भोजन मिळेल का? घरात अन्नाचा एक कण नव्हता. गौरी हळू आवाजात म्हणाली, आता काय करायचं? गोविंद म्हणाला, अतिथी म्हणजे देव. त्यांना घरभर शोधलं. थोडंसं पीठ मिळालं पण ते पुरेसं नव्हतं. संन्यासी म्हणाला, माझी भूक खूप मोठी आहे. संन्यासी अचानक म्हणाला, तुम्ही खरंच स्वामींचे भक्त असाल तर सर्वात प्रिय वस्तू मला द्याल का? गोविंद थबकला. गौरी हादरली. काय हवे तुम्हाला? गोविंदने विचारलं. संन्यासीने माधवकडे बोट दाखवलं. मला तुमचा मुलगा द्या. घरात शांतता. गौरी किंचाळली, नाही. गोविंदचं हृदय तुटलं. त्याला चिल्या बाळाची कथा आठवली. भक्ताची अंतिम परीक्षा. रात्रभर नवरा बायको रडत बसले. गौरी म्हणाली, स्वामीवर विश्वास ठेवायचा आहे ना? गोविंद म्हणाला, हो, पण ही कसली परीक्षा? सकाळ झाली. माधव शांतपणे म्हणाला, बाबा जर स्वामींची इच्छा असेल तर मला भीती नाही. 7 वर्षाच्या मुलाचे शब्द ऐकून आई वडील स्तब्ध. गोविंद मुलाला मिठी मारून रडला. ते संन्यासाजवळ गेले. आम्ही तयार आहोत. संन्यासाने माधवचा हात धरला. अचानक घरात तेज पसरलं. घर प्रकाशाने भरलं. संन्यासाने रूपांतरात झालं. समोर उभे होते स्वामी समर्थ. गौरी आणि गोविंद जमिनीवर कोसळले. स्वामी स्वामी हसले. मी मुलगा मागितला नव्हता, तुमची श्रद्धा पाहत होतो. गोविंद रडत म्हणाला, स्वामी म्हणाले, जो मला पूर्ण समर्पित होतो त्याला मी कधीच एकटा सोडत नाही. स्वामींनी माधवच्या डोक्यावर हात ठेवला. आजपासून तुमच्या घरात अन्नाची कमतरता राहणार नाही. काही दिवसात गोविंदला काम मिळालं. घरात सुख समृद्धी आली. पण त्याहून मोठं धन मिळालं, ते म्हणजे अखंड विश्वास. या कथेतून आपल्याला एवढाच बोध घ्यायचा आहे, श्रद्धा फक्त सुखात नसते, ती दुःखात पण असते. संकट शिक्षा नसतात तर ती परीक्षा असते. स्वामी उशीर करू शकतात पण अन्याय कधीच करत नाहीत. स्वामी समर्थ म्हणतात, धोका असो, संकट असो, अपयश असो, ते शेवट नसतात, ते विजयाचा मार्ग असतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा मंत्र नेहमी लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.